ढाकणे हा प्रताप ढाकणे भाजलेला कोंबडा आहे, आगीला भिणारा नाही. मी लढणार आहे, रडणार नाही. माझ्या रक्तामध्ये बबनराव ढाकण्याचं संघर्षाचा वारसा आणि रक्त माझ्या हात आहे. आणि म्हणून मी लढणार आहे, रडणारा नाही. मैदान आहे, मी मैदानावरती येऊन दंडावरती थाप टाकून लढणारा माणूस आहे. ते तुमच्या जीवावर आहे. तुम्ही माझ्या पाठीशी आहात, तुमची ताकद मला आहे आणि म्हणून मी लढत असतो. आणि ते लढा मी अधिकच तीव्र करणार आहे. पण आज त्या व्यासपीठावर 30 वयोगटातला मुलगा आहे. आता इथं बसलेले असतील, कोणाच्या घरातल्या कोणाच्या नात्यातले झाले असतील, हात वर करू शकता ज्यांच्याकडे की आज जगाच्या पाठीवरती सगळ्यात तरुण देश हा माझा भारत देश आहे. आणि मग माझ्याच देशामधला ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा एवढं शिक्षण घेऊन शेवटी आत्महत्या करतो केला की माझ्या ह्या तरुण भावाला कुठंतरी मानसिक आधार दिला पाहिजे. राजकारण चालूच आहे, कालही होतं, आजही आहे, उद्या राहणार आहे. मी राजकीय क्षेत्रात काम करतो. डॉक्टर की ह्या पोरांना आधार द्यायचा. आणि म्हणून मी 1 महिन्यापासून जवळपास 40 युनिट्सला 11वी 12वी पासून सिनियर कॉलेजपर्यंत मुलांशी संवाद साधला. त्यांच्यातली नकारात्मक न्यूनगंड भावना बाजूला टाकली की जेणेकरून वक्ता तसाच असला पाहिजे. मी खूप नावं शोधली, पण मला ह्या सगळ्या गोष्टीला वक्ता म्हणून डॉक्टर साहेब तुम्ही दिसलात. मला तुम्ही खासदार म्हणून मला बोलवायचं नव्हतं. तुम्ही संभाजीराजे म्हणून अभिनेते म्हणून प्रसिद्ध झाला, चरित्रेची बांधिलकी असलेला आणि समाजप्रती बांधिलकी असणारा एक कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याला मी आज इथं आणलाय की ज्याच्यातनं माझ्या तालुक्यातल्या नव्या पोरांना समजावं, अरे तू निराश होऊ नकोस. आणि की छत्रपती शिवराय जिजाऊबा साहेबांनी स्वप्न बघितलं की माझ्या नवऱ्याची ससेहोलपट झाली, मान अपमान माझ्या नवऱ्याने गिळलाय. कारण कदाचित अनेकांना माहीत नाही की स्वतः शहाजी महाराजांनी याच नगरच्या निजामशाहीच्या दारात असताना पहिल्याची राजधानी संकल्पना स्थापन केली. शत्रूंनी घेरलं, सगळे सावध झाले. शहाजी महाराजांना माघार घ्यावी लागली. आणि जिजाऊ साहेबांनी स्वतः प्रेरणा दिली त्या शिवबा नावाच्या बाळाला, त्या तरुणाला. त्याच्यात एक ऊर्जा निर्माण केली. स्वाभिमानानं कसं जगावं हे आम्हाला तुम्हाला शिकवलं. त्या महाराजांच्या महाराष्ट्रातल्या आम्ही. आणि मग आत्महत्या हा काय उपयोग आहे? जीवन एवढं सोपं नाहीये. आज तर तरुण पिढी तशी एका अर्थानं नशीबवान आहे, सगळे साधे आहे. मग भले समाज व्यवस्थेतला कोणी बोलायला तयार नाही याच्यावरती. सत्ताधारी हे त्यांच्या राजकीय स्पर्धेमध्ये, राजकीय होळीमध्ये रंगले आहेत, दंग आहेत. त्याच्यात बुद्धिवादी वर्गाकडनं अपेक्षा करावे तर त्यांचा आवाज दाबला जातोय, ते कुठेतरी संकुचित झाले आहेत. हे बोलणार कोणी? हे वास्तव मांडणार कोणी? माझ्या डोळ्यापुढं जर चित्र येतं की हे कोट्यावधी हात की ज्या 2 हाताला काम नाही आणि डोकं रिकामं आहे, जर या तरुण पिढीचे 2 हात विधायक कामाच्या ऐवजी विघातक कामाकडे गेले तर समाज व्यवस्था ढासळल्याशिवाय राहणार नाही. आणि समाज व्यवस्था ढासळली की देश संकटात सापडल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या अनुषंगाने मी सगळी ही भूमिका घेतली आहे. चित्र कठीण आहे, पण निराश होऊन जमणार नाही. आपल्याला जावंच लागणार आहे पुढं. संकट पावलं पावली येणारच आहेत, पण त्याच्यावरती मात करून आपल्याला छाताडावरती पाय ठेवून पुढे जावं लागणार आहे. आणि त्याच्यात खऱ्या अर्थानं बदलून के. आणि तुम्ही आम्ही तर मावळे आहोत, सगळे छत्रपतींच्या महाराष्ट्रातले आहोत. आणि माझ्या तरुण पिढीला बहकलं जात आहे कोले साहेब. मला आज मी सांगतो, मी पक्षीय भूमिकेत आज कार्यक्रम घेतलाच नाही. राजकारण आम्ही राजकारणाच्या जागी बोलणार आणि बोलतच राहू. कोणाला डंका वाजायचा आणि कोणाला झेंडा वाजायचा आणि कोणाला मस्ती काढायची त्यासाठी प्रताप ढाकणे पक्का आहे. त्यांच्या छातावर नाचून मी येईल. भाजलेला कोंबडा हा प्रताप ढाकणे आहे. हा प्रताप ढाकणे भाजलेला कोंबडा आहे, आगीला भिणारा नाही. मी लढणार आहे, रडणार नाही. माझ्या रक्तामध्ये बबनराव ढाकण्याचं संघर्षाचा वारसा आणि रक्त माझ्या हात आहे. आणि म्हणून मी लढणार आहे, रडणारा नाही. मैदान आहे, मी मैदानावरती येऊन दंडावरती थाप टाकून लढणारा माणूस आहे. ते तुमच्या जीवावर आहे. तुम्ही माझ्या पाठीशी आहात, तुमची ताकद मला आहे आणि म्हणून मी लढत असतो. आणि ते लढा मी अधिकच तीव्र करणार आहे. पण आज त्या व्यासपीठावर ते बोलू.
जरी राजकीय विषय नसला तर एक वास्तव आहे. आज केंद्र सरकार राज्य सरकारच्या ह्या सगळ्या चुकीच्या धोरणाचा परिणाम माझ्या शेतकऱ्याला आणि माझ्या शेतकऱ्याच्या पोराला भोगावा लागतोय. आज माझ्या 2 तालुक्यात जे 218 आत्महत्याच्या नोंदी आढळलेल्या आहेत, काही नोंदी पोलीस स्टेशनला जातात, काही होत नाहीत, हे आपल्यालाही माहिती आहे. याला जबाबदार कोण? माझ्या कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, माझ्या सोयाबीनला भाव नाही, माझ्या दुधाला भाव नाही. पोरगं घरात बसलं 30 वर्षाचं झालं, MA झालंय, BEd झालंय, त्याच्या हाताला नोकरी नाही, रोजगार नाही, आणि नोकरी नाही म्हणून छोकरी त्याला कोणी द्यायला तयार नाही. आज शेतकऱ्याच्या पोरात, आज शेतीच्या जीवावर कोणी पोरगी द्यायला तयार नाही आहे. मग या सगळ्या लोकसंख्येतल्या या तरुणांचं करणार काय सरकार? राम आमचा आहे, राम तुमचा आहे. राम हजारो वर्षापूर्वी तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे. राम हा कसाही असो, काही असो, राजकारणाचा विषयच असू शकत नाही. राम या राष्ट्राची अस्मिता आहे. त्या अस्मितेचा अंतःकरणात आहे. आमचा अंत सुरू, आमचं सुरुवात होती रामरामनी आणि शेवट होती रामरामनी. पण राम आमच्या पोटाला रोटी द्यायची व्यवस्था शासनाने करायची असते. हेच शासन करते विसरले तर आमचं का नाही होणार?